देशाच्या लोकसंख्येच्या 50% हिस्सा असलेल्या महिला वर्गाचा धोरणकर्त्यांमध्ये समावेश करणं ही काळाची गरज असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नारी शक्ती वंदन अधिनियमातल्या महत्त्वाच्या घटनात्मक सुधारणेवर चर्चा करण्यासाठी संसदेचं 3 दिवसांचं विशेष अधिवेशन कालपासून सुरू झालं. या विधेयकावरच्या चर्चेत पंतप्रधान बोलत होते. कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी संसद आणि राज्य विधिमंडळांमध्ये महिलांना आरक्षणाची तरतूद असलेलं घटना 131वी दुरुस्ती विधेयक 2026 आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयक 2026 सादर केलं, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केंद्रशासित प्रदेश कायदे सुधारणा विधेयक 2026 लोकसभेत सादर केलं. दरम्यान काँग्रेसचे खासदार के.सी. वेणुगोपाल यांनी मतदारसंघ पुनर्रचना तसंच केंद्रशासित प्रदेश कायदे सुधारणा ही विधेयकं मांडण्यास विरोध केला आहे. या विधेयकांमुळे देशाच्या संघ राजकीय रचनेला धक्का पोहोचेल असा आरोप त्यांनी केला. समाजवादी पक्षाचे खासदार अखिलेश यादव यांनीही विधेयकं इतक्या घाईघाईनं आणण्याच्या आवश्यकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी नारी शक्ती वंदन विधेयकासह दुसरी 2 विधेयकं आणण्याच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका केली. तत्पूर्वी सभागृहाचं कामकाज सुरू होताच ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्यासह 3 दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यामध्ये अबू हासेम खान चौधरी, मोहसिना किदवई आणि हरिनारायण राजभर यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांनी वैयक्तिक प्रगतीसोबतच देश आत्मनिर्भर करण्यासाठी आणि विकसित भारतासाठी योगदान द्यावं असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. काल वर्धा इथं महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यापीठाच्या 6व्या दीक्षांत समारंभात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. यावेळी राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. भारतीय हवामान विभागाकडून नागपूर जिल्ह्याला उद्या 18 एप्रिल रोजी उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला असून या कालावधीत काही ठिकाणी उष्णतेची लाट अर्थात हीटवेव्ह येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उष्णतेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं काळजी घेण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात आलंय. तीव्र उन्हात विशेषतः दुपारी 12 ते 3 वाजेदरम्यान बाहेर पडणं टाळावं, अधिक श्रमाची कामं टाळावी, चक्कर येणं किंवा अस्वस्थ वाटल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, पाळीव प्राणी आणि गुरंढोरं यांना सावलीत ठेवून त्यांना पुरेसं पाणी द्यावं, उच्च प्रथिनयुक्त आणि शिळं अन्न खाणं टाळावं, उष्माघात झालेल्या व्यक्तीला तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्रात किंवा रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करावा आणि या सूचनांचं पालन करावं अशी सूचना प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल. नमस्कार.